बादशाह अकबरसारखा क्रूर व्यक्ती आपल्यावरती सतत आक्रमण करतोय, तर तशा परिस्थितीमध्ये मेवाडसाठी महाराणा जो असेल तो असा कणखर असला पाहिजे, शूर पराक्रमी असला पाहिजे, तो जनतेचा राजा असला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या महाराणा प्रतापांमध्ये होत्या. तर आसफ खान त्याला काय बोलला माहिती आहे का? आणि हे वाक्य नीट लक्षात देऊन आहे का? आसफ खान त्याला बोलला की तू कुणावरही बाण चालव म्हणे, म्हणणार तर राजपूतच आहे, विजय तर शेवटी इस्लामचाच होणार आहे. म्हणजे ही त्यांची मानसिकता असते. तर महाराणा प्रतापांनी चेतकवरती बसून इतक्या जोरात आतमध्ये आक्रमण केलं की ते डायरेक्ट सैन्याच्या आत घुसले. आणि जो चेतक हा घोडा होता तो डायरेक्टली मानसिंगच्या हत्तीच्या समोर थांबला आणि त्याने डायरेक्ट त्याचे दोघं पुढचे पाय हत्तीवरती टाकले. आणि लगेच महाराणा प्रतापांनी आपला भाला काढला आणि डायरेक्ट तो मारला मानसिंगच्या अंगावरती. जर एखाद्या पॉवरफुल व्यक्तीवरती डायरेक्ट त्यांचे जर एकाच वारमध्ये 2 तुकडे होणार असतील, तर ही बातमी ज्यावेळेस आजूबाजूच्या छावण्यांमध्ये पसरली आणि त्यांनी काय केलं, मग शेवटी जवळपास म्हणजे 36,000 मुघल सैनिकांनी महाराणा प्रताप यांच्यासमोर शरणागती पत्करली. महाराणा प्रतापांसाठी माणसांनी तर बलिदान दिलंच, पण चेतक असेल, रामप्रसाद असेल, अशा प्राण्यांनी सुद्धा महाराणा प्रतापांसाठी बलिदान दिलं. मग विचार करा की तो किती जिव्हाळा असेल, ते किती प्रेम असेल. अकबर हा एक असा राजा होता की त्याची सगळीकडे सत्ता होती, पण तरीही महाराणा प्रताप कधीही शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा त्याच्यासमोर झुकले नाही. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. तर मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आज कदाचित तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल, बरोबर? कारण आज आपण टेबल थोडे टर्न केलेले आहेत, हो की नाही आशिष? हो, नक्कीच. नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष. आजचा पॉडकास्ट थोडा खरंच वेगळा आहे, कारण आज प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यांना ॲज अ होस्ट म्हणून बघतास तेच आज आपल्याकडे योगेश दादा आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत. आजचा टॉपिक क्रांतीसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्यावर आहे. तर योगेश दादा, कसं वाटतंय? तर थँक्यू सो मच आशिष की तू आज माझी खुर्ची सांभाळली आहे ॲज अ होस्ट म्हणून. खरं तर आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आजपर्यंत मी जवळपास 150पेक्षा जास्त पॉडकास्ट ॲज अ होस्ट म्हणून केलेले आहेत. आणि हा माझ्या आयुष्यातला पहिलाच पॉडकास्ट आहे की ज्यामध्ये मी ॲज अ गेस्ट म्हणून आलेलो आहे. आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट म्हणजे क्रांतीसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापांवरचा आजचा हा पॉडकास्ट आहे. आणि मी तुला सांगतो, म्हणजे आनंद होतोय मला की हा महाराष्ट्रातला आणि मराठीतला पहिला असा पॉडकास्ट आहे. तर खरंच थँक्यू सो मच की तू मला आपल्याच शोमध्ये इन्व्हाइट केले, कारण एक वेगळी मजा आहे की शो आपलाच आहे आणि आपल्यालाच आपली बाजू मांडायची आहे. येस, तर दादा आपण सुरू करूयात. येस, नक्कीच. क्रांतीसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप, तर क्रांतीसूर्य असं का संबोधलं जातं? ओके, तर सगळ्यात आधी आपण क्रांतीसूर्य हा जो शब्द आहे तो आधी समजून घेऊयात. क्रांतीसूर्य म्हणजे काय की ज्याने क्रांतीची सुरुवात केली. ओके, समजलं? आता महाराणा प्रतापांविषयी जर बोलायचं झालं तर त्यांच्या काळामध्ये बादशाह अकबराची सत्ता होती, बरोबर? आता बादशाह अकबराची जी सत्ता होती ती उत्तरेला काश्मीरपासून तर दक्षिणेला खानदेशपर्यंत, पश्चिमेला गुजरातपासून तर पूर्वेला आसामपर्यंत, म्हणजे बऱ्यापैकी भारतामध्ये सम्राट अकबराची सत्ता होती. ओके, आता त्या काळामध्ये जेवढे काही हिंदू राजे होते त्या प्रत्येक हिंदू राजाने अकबराचं आधिपत्य मान्य केलेलं होतं. त्या काळामध्ये महाराणा प्रताप हे असे एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी अकबराचं आधिपत्य मान्य केलं नाही. ओके, त्यांना त्यांच्या मातृभूमीवरती प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी शेवटपर्यंत अकबराशी युद्ध केलं आणि त्याचं आधिपत्य मानलं नाही. त्यांनी एक क्रांती घडवून आणली, म्हणून त्यांना क्रांतीसूर्य म्हणतात. बरं, तर दादा मला आता असं सांगा की महाराणा प्रताप यांचं बालपण कसं होतं? ओके, आता महाराणा प्रतापांचं बालपण आधी समजून घ्यायच्या आधी आपण थोडंसं मेवाड घराण्याबद्दल नीट समजून घेऊया. नक्कीच. ओके, आता मेवाडचं जे राजघराणं होतं ना, ते संपूर्ण जगातला असं एकमेव राजघराणं होतं की ज्याने 1500 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलेलं आहे. ते प्रभू रामचंद्राचे वंशज होते आणि सूर्यवंशी होते. आता यांची जी सत्ता होती ती राजस्थानमध्ये अरवली जो पर्वत आहे त्या प्रदेशात होती. ओके, आता मेवाड जे घराणं होतं ना त्याच्यामध्ये अनेक शूरवीर राजे झालेले आहेत, पण मग त्या घराण्याची जी सुरुवात आहे ती राजा गुहादित्यने केली होती. बरोबर. राजा गुहादित्यनंतर बाप्पा रावल हे एक मोठं नाव होतं त्यांच्या घराण्यामध्ये. बाप्पा रावल नंतर, आता मी इथं काही फक्त महत्त्वाच्याच राजांची नावं सांगणार आहेत. तर बाप्पा रावल नंतर रावल रतन सिंग हे महत्त्वाचे राजे होते.
आता यांना बऱ्यापैकी लोक ओळखतात कारण खिलजी विरुद्ध त्यांची लढाई झाली होती. आणि ज्यावेळेस खिलजीने कैद केलं होतं त्यानंतर राणी पद्मिनी ज्या होत्या त्यांनी 16,000 स्त्रियांसोबत जौहर केलेला होता. बरोबर, ही गोष्ट बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. मग ज्या वेळेस रावल रतन सिंग यांचा मृत्यू झाला त्यानंतर शिसोदिया कुळातील एक राजा होता, राजा हमीर. याने काय केलं की खिलजीच्या सैन्याविरुद्ध युद्ध केलं आणि जो काही चित्तोडगड होता तो त्याने परत मिळवला. बरोबर. मग परत मिळवल्यामुळे काय झालं की त्या काळामध्ये तो पहिला असा राजा होता की ज्याने एवढं मोठं कार्य केलेलं होतं की जो खिलजीच्या सैन्याच्या विरुद्ध आक्रमण करून स्वतःचा किल्ला परत मिळवला. म्हणून त्यावेळेस तिथली जी जनता होती त्यांनी काय केलं की त्याला महाराणा म्हणून उपाधी दिली. आता आधीचे जे राजे होते ते फक्त राणा होते, परंतु हा पहिला असा राजा होता की ज्याला महाराणा म्हटलं गेलं. महाराणा म्हणजे काय तर राणांचा राणा, म्हणजे राजांचा राजा. आपण त्याला सिंपल भाषेत महाराजा असं म्हणू शकतो. तर महाराणा हमीर हा होता. ओके. आता महाराणा हमीर नंतर पण अनेक राजे झाले, जसं की राणा कुंभा असतील, राणा सांगा असतील, त्यानंतर राणा उदयसिंग असतील. आणि उदयसिंहांचे जे पुत्र होते, ओके, ज्येष्ठ पुत्र, ते म्हणजे आपले वीर शिरोमणी महाराणा प्रताप. बरोबर. आता ही झाली वंशावळ. बरोबर. आता आपण त्यांच्या बालपणाबद्दल बोलूयात. तर महाराणा प्रतापांचा जो जन्म आहे तो जे कॅलेंडर असतं आपलं नॉर्मल कॅलेंडर असतं समजा त्यानुसार 9 मे 1540 रोजी झाला होता. आणि हिंदू पंचांगानुसार जर म्हटलं तर तो जो जन्म आहे तो ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये तृतीयेला झाला होता. बरोबर. हां. आणि तो कुंभलगडावरती झाला होता. त्यांचे जे वडील होते त्यांच्या वडिलांचं नाव तर मी तुम्हाला सांगितलं की महाराणा उदयसिंग होते. आणि त्यांची जी आई होती तर त्या आईचं नाव होतं राणी जयवंताबाई. ओके. आता त्यांना एक सावत्र आई सुद्धा होती, त्यांचं नाव धीर कंवर होतं. आता या ज्या होत्या धीर कंवर त्या दिसायला खूप सुंदर होत्या. मग त्यामुळे काय होतं की उदयसिंहाच्या त्या थोड्याशा आवडत्या होत्या असं आपण म्हणू शकतो. आता महाराणा प्रतापांच्या आयुष्यामध्ये धीर कंवर यांचा जो रोल आहे तो आपण कम्पेअर करू शकतो की प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारची भूमिका कैकेयींची होती. अच्छा, म्हणजे मुलापोटीचं जे प्रेम होतं ते थोडं जास्त होतं. आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांचा जो मुलगा आहे तोच राजा झाला पाहिजे. कैकेयींच्या बाबतीतही तसंच होतं. आणि तसंच मग धीर कंवरच्याही बाबतीत होतं की त्यांना एकूण 4 मुलं होती, त्यातला जो मोठा मुलगा होता जगमाल. हां. तर त्यांना असं वाटत होतं की हा राजा झाला पाहिजे. बरोबर. मग त्यामुळे काय होतं की त्यांना थोडंसं महाराणा प्रतापांविषयी थोडीशी ईर्ष्या होती, कारण त्यांना असं वाटायचं की आपला मुलगा महाराणा झाला पाहिजे. हां. तर मग त्याच्यामुळे काय होतं ना की सुरुवातीपासूनच असं होतं की महाराणा प्रतापांना ना राजमहालात हवं तेवढं राहता नाही आलं. त्यांना त्यांचं बरंचसं बालपण हे आपण म्हणू शकतो की जर समजा डोंगराच्या वरती जर किल्ला असेल तर किल्ल्याच्या खाली जे सामान्य लोक राहतात खालच्या भागात त्या सगळ्या लोकांसोबत त्यांना राहावं लागत होतं. तर त्यांना थोडंसं सुरुवातीला वाईट वाटायचं की यार मला हे वाटतं. तर त्यांना त्यांची जी आई होती राणी जयवंताबाई, तर त्यांनी महाराणा प्रतापांना एक सुंदर गोष्ट सांगितली होती की बेटा आता हे जे सिच्युएशन आहे, ही जी परिस्थिती आहे तुझ्या आयुष्यात आलेली आहे याला तू चुकीच्या दृष्टीने बघू नको, कारण ही तुझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. कारण जर तुला आज तुझ्या सामान्य जनतेमध्ये जर राहायला मिळत असेल, त्यांच्यासोबत जर मिसळायला मिळत असेल तर ही एका राजासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण ज्या वेळेस उद्या तू महाराणा होशील त्यावेळेस या लोकांचं प्रेम तुला मिळेल, या लोकांची साथ तुला मिळेल. आणि झालंही भविष्यात तसंच की जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं मी तुला गोष्टी सांगेलच. तर ही जी शिकवण होती ती राणी जयवंताबाईंकडून महाराणा प्रतापांना मिळाली होती. आणि त्याच गोष्टीचा फायदाही मग त्यांना पुढे झाला होता. त्यांना काहीतरी म्हटलं जायचं ना ते जर येस. तर त्यांना जे त्या वेळेस ना किका म्हणून बोलवलं जायचं. अच्छा, सामान्य जनतेमध्ये राहायचे तर किका. आता किका या शब्दाचा अर्थ काय होतो तर सगळ्यांचा लाडका. आता इथं एक गोष्ट मला खूप ऑब्झर्व होतं की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महाराणा प्रताप असतील यांच्यामध्ये ना काही गोष्टी सिमिलर आहे, म्हणजे साम्य आहे. कसं की यांची जी आई होती त्या आईचं नाव होतं जयवंताबाई. बरोबर. आणि छत्रपती शिवरायांच्या आईचं नाव होतं जिजाबाई. बरोबर. आता दोघींनीही त्यांच्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले होते. बरोबर. आणि जर तुम्ही एक गोष्ट पाहिली, छत्रपती शिवरायांना आपण शिवबा पण म्हणायचे म्हणजे, आणि आताही म्हणतो समजा. शिवबा म्हणजे काय की बाळ, एखादं आवडतं बाळ. आणि सेम महाराणा प्रतापांना सुद्धा किका म्हणायचे. आणि ते सुरुवातीपासूनच जे सामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये खूपच जास्त आवडीचे होते.
आणि म्हणून त्यांना जाणता राजा सुद्धा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना. त्याच प्रकारे महाराणा प्रतापांचं जे आयुष्य आहे ते पण त्याच पद्धतीचं होतं की त्यांना जनतेचा राजा म्हटलं जायचं. बरोबर. ओके. जर महाराणा प्रताप यांचं बालपण पूर्ण किल्ल्याच्या खाली गेलं, पायथ्याशी गेलं किंवा सामान्य जनतेमध्ये गेलं, तर मग त्यांचा राजे महाराणा कसं काय बनलेत ते, राज्याभिषेक पर्यंतच त्यांचं काय होतं? आता ती स्टोरी पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर त्यावेळेस ना मेवाडच्या साम्राज्यामध्ये किंवा घराण्यांमध्ये एक प्रथा होती की ज्यावेळेस एखादा महाराणा असेल त्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो तर त्यावेळेस ना जो पुढचा राजा असेल म्हणजे जो युवराज असेल, जो होणारा महाराणा असेल, तो त्या शोक यात्रेमध्ये यायचा नाही. तो डायरेक्टली राज्याभिषेकाची तयारी करतो. कारण का की गादी खाली नाही राहिली पाहिजे. त्यावेळेस तशी प्रथा होती. त्यावेळेस तशी प्रथा होती की जो मुलगा आहे तो वडिलांच्या अंत्यसंस्कारामध्ये येणार नाही, तो डायरेक्टली राज्याभिषेकाची तयारी खाली राहायला नको, गादी खाली राहायला नको म्हणून ती प्रथा होती. 1572 या वर्षी ज्या वर्षी महाराणा उदयसिंग यांचा मृत्यू झाला तर त्यावेळेस काय झालं ना की महाराणा प्रताप हे सुद्धा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये हजर होते. तर त्यावेळेस ना मेवाड साम्राज्यामध्ये आणखी एक प्रथा होती की तिथं काय व्हायचं की राजाची एक धिकारशाही नाही चालायची. म्हणजे राजा जसं म्हणेल तसं नाही चालायचं. त्याला त्या राज्यातले जे बाकीचे सामंत लोक आहेत त्यांची सुद्धा एक मर्जी घ्यावी लागायची आणि सगळे मिळून तो एक डिसिजन फायनल व्हायचा. जसं की आपण असं म्हणू शकतो की ते एक लोकशाही पद्धत होती की सगळ्यांना एक मतदानाचा हक्क होता आणि सगळ्यांचं मत ऐकलं जायचं आणि त्या सगळ्यांच्या हिशोबाने जे काही फायनल होईल तो फायनल डिसिजन असायचा. मग त्यावेळेस आता आपण आपल्या स्टोरीवरती परत येऊयात की ज्यावेळेस महाराणा उदयसिंग यांचा मृत्यू झालेला होता त्याच अंत्यविधीच्या टायमाला महाराणा प्रताप तिथे हजर होते. तर त्यावेळेस बाकीच्या सामंतांना थोडंसं आश्चर्य झालं की यार महाराणा प्रताप हे राज्याभिषेकाची तयारी का नाही करत आहेत. मग तेव्हा त्यांना असं कळालं की जो जगमाल होता तो राज्याभिषेकाची तयारी करतोय. तर त्यावेळेस ही गोष्ट लोकांना खटकली. त्यांना असं वाटलं की यार अशी परिस्थितीमध्ये की ज्या परिस्थितीमध्ये बादशाह अकबरसारखा क्रूर व्यक्ती आपल्यावरती सतत आक्रमण करतोय, आपल्यावरती राज्य करायला तो तयारच टपलेलाच आहे असं आपण म्हणू शकतो समजा. तर तशा परिस्थितीमध्ये मेवाडसाठी महाराणा जो असेल तो असा कणखर असला पाहिजे, शूर पराक्रमी असला पाहिजे, तो जनतेचा राजा असला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या महाराणा प्रतापांमध्ये होत्या. बरोबर. आणि जगमाल हवा तेवढा आपण म्हणतो की कर्तबगार नव्हता, पराक्रमी नव्हता. म्हणून त्या सगळ्या सामंतांनी असा एकमत डिसिजन घेतला की आपण महाराणा प्रताप यांनाच महाराणा करायचं. बरोबर. आणि म्हणून मग त्यांनी महाराणा प्रतापांनाच महाराणा केलं. मग आता जो जगमाल होता त्याला साहजिकच या गोष्टीचं वाईट वाटलं. मग तो जगमालने काय केलं की त्यांनी मेवाडचं राज्य सोडून दिलं आणि तो बादशाह अकबराच्या शरणाईमध्ये गेला. आणि मग नंतर बादशाह अकबराने त्याला जहाजपूर म्हणून एक ठिकाण आहे त्याची जहागिरी दिली. तर अशा पद्धतीने जे लोकांचे लाडके किका होते, जे राणा प्रताप सिंग होते, यांचा राज्याभिषेक झाला आणि ते संपूर्ण मेवाडचे महाराणा झाले. बरोबर. तर दादा 1572 मध्ये महाराणा प्रताप नुकतेच त्यांचा राज्याभिषेक झाला होता आणि नुकतेच त्यांचे वडील राणा उदयसिंग जे होते त्यांचं निधनही झालं होतं. आणि अकबराला आधीपासून फक्त मेवाड हवं होतं कारण जवळपास पूर्ण भारत तर त्याच्या ताब्यामध्ये आलाच होता. मेवाडसाठी तो धडपड करत होता, त्याला मेवाड हवं होतं. तर अकबराची काय भूमिका होती तेव्हा? त्याच्यासाठी तर चांगली संधी होती लगेच आक्रमण करायची आणि मेवाड ताब्यात घ्यायची कारण महाराणा प्रतापही नवीनच राजे झाले होते. बरोबर. तर अकबराची साधारण भूमिका काय होती त्यावेळेस? येस. तर कसं होतं ना की अकबराला मेवाड हवाच होता. कारण काय की त्याचा व्यापार जो होता तो गुजरातशी होता आणि त्याच्या मदत फक्त मेवाडमुळं अडचण येत होती. मग अकबराला आधीपासूनच मेवाड हवा होता, परंतु तो हुशार होता. म्हणजे हुशार कसा की आपण कितीतरी त्याला नाव ठेवलं तरी तो पॉलिटिकल होता थोडा. मग त्याला डायरेक्टली आक्रमण करायचं नव्हतं. त्याला असं वाटलं की आधी आपण बोलून ट्राय करूयात, काय होतं, प्रस्ताव पाठवून ट्राय करूयात. कारण युद्धाचा परिणाम काय होईल हे त्याला माहिती नव्हतं कारण महाराणा प्रताप त्यावेळेस नवीनच होते. मग त्यांनी काय केलं की त्या काळामध्ये सुरुवातीला काही लोकांच्या मार्फत त्याचा प्रस्ताव पाठवला. मग त्याच्यातले काही 4 लोक होते ते. सगळ्यात आधी त्याने जलाल खा कोरची नावाच्या मुस्लिम व्यक्तीच्या हातून प्रस्ताव पाठवला. ते प्रस्ताव कशाबद्दल होता? की बाबा आमचं आधिपत्य स्वीकार करा, आमच्या आधिपत्याखाली या, आम्ही तुम्हाला काहीतरी जहागिरी देतो, त्या पद्धतीचा होता. तर सगळ्यात पहिला जो व्यक्ती मी तुला सांगितलं की जलाल खा कोरची म्हणून होता, तर त्या व्यक्ती थ्रू प्रस्ताव पाठवण्यात आला. पण महाराणा प्रतापांनी त्याला परत पाठवून दिलं की आम्ही
आमचे जे आमचं सार्वभौम जे आहे ते आम्हाला प्रिय आहे, आमच्या मातृभूमीवरती आमचं प्रेम आहे आणि आम्ही काही तुझ्या आधिपत्याखाली, अकबराच्या आधिपत्याखाली येणार नाही, त्याला परत पाठवून दिलं. ओके. मग ज्यावेळेस तो परत आला त्यावेळेस अकबराला थोडंसं आश्चर्य वाटलं की अरे यार यार आपला प्रस्ताव याने परत पाठवून दिला. मग त्याने, मी जसं सांगितलं की तो हुशार होता, थोडा पॉलिटिकल होता, म्हणजे तो हुशार म्हणण्यापेक्षा पॉलिटिकल होता. मग त्याने काय केलं की एका हिंदू राजपूत राजालाच पाठवलं. आणि तो जो राजा होता तो होता की मानसिंग, जो आमेरचा राजा होता. त्याचं जे वय होतं ते फार कमी होतं, 20-22 वर्षाचा तो त्यावेळेस होता. तर त्याला महाराणा प्रतापांकडे अकबरने पाठवलं, प्रस्ताव घेऊन पाठवलं. कारण का की त्याला असं दाखवायचं होतं की यार हा राजा एवढा कमी वयाचा आहे तरी आम्ही याला किती सुख सोयी सुविधा पुरवल्या. समजा तू तर महाराणा प्रताप आहे, तुला आम्ही किती चांगल्या पद्धतीने वागणूक देऊ, म्हणून त्याने कमी वयाच्या राजाला पाठवलं. आणि दुसरं इंटेन्शन त्याचं असे असणार की राजपुतांकडे प्रस्तावना घेऊन जाणार, तर त्याला असं वाटलं असेल की कदाचित होऊ शकतं. आणि जर नाही पण झालं तर युद्ध जरी झालं तर राजपुतांमध्येच होईल ना. बरोबर, दोघं राजपुतांमध्ये. तो म्हणून मी म्हटलं की तो खूप पॉलिटिकल होता. त्याने काय केलं की मानसिंगला पाठवलं. मानसिंग ज्यावेळेस गेले, महाराणा प्रतापांनी मानसिंगचं ऐकून घेतलं. महाराणा प्रतापांनी डायरेक्टली नकार नाही दिला की मला मान्यच नाही, असं काही बोलले नाही ते. त्यांनी काय केलं की त्यांना सांगितलं की तुम्ही संध्याकाळी थांबा, आज इथं आपण संध्याकाळी भोजन वगैरे करूयात आणि थोडीशी चर्चा करूयात आणि मग नंतर ठरवूयात. असं ठरलं. मग मानसिंग थांबले. संध्याकाळी भोजनाची वेळ झाली. पण झालं काय ना की त्यावेळेस महाराणा प्रताप भोजनासाठी आलेच नाही. मानसिंग त्या ठिकाणी भोजनाच्या स्थळी उपस्थित राहिले, त्यांनी वाट पाहिली, पण महाराणा प्रताप काही तिथं आले नाही. मग महाराणा प्रतापांनी काय केलं की त्यांचा जो मुलगा होता अमरसिंग, त्यांना तिथं पाठवलं. मग या गोष्टीचा मानसिंगला थोडासा राग आला. मग थोडासा अपमानित होऊन तो तिथून निघून गेला. मग आता परत अकबराला टेन्शन आलं की अरे यार, मानसिंगसारख्या व्यक्तीला पाठवून सुद्धा महाराणा प्रताप काय ऐकायला तयार नाही आहेत. मग त्याने तिसऱ्यांदा परत काय केलं की थोडासा आणखी विचार करून ना, जे भगवंत दास होते म्हणजे मानसिंग यांचे काका, बरोबर, ओके, त्यांनी पाठवलं. कारण थोडेसे ते सिनियर व्यक्ती होते. मग त्यांना असं वाटलं की कदाचित यांचं तरी महाराणा प्रताप ऐकतील म्हणून. ज्यावेळेस भगवंतदास प्रतापसिंहांकडे गेले त्यावेळेस प्रतापसिंग बोलले की बघा भगवंतदास, मी तुमचा आदर करतो, हे बघा म्हणे, पण मी तुमची ज्या गोष्टी ते ऐकू शकत नाही. कारण का की माझे जे आजोबा होते त्यांनी अकबराच्या आजोबांसोबत युद्ध केलं होतं, म्हणजे महाराणा सांगांनी बाबरसोबत युद्ध केलं होतं, बरोबर. हां, त्यावेळेस तुमचे जे आजोबा होते ते आमच्या सोबत आले होते. म्हणजे मेवाडच्या झेंड्याखाली, मेवाडचं त्यावेळेस खूप चांगलं मोठं साम्राज्य होतं आणि त्यावेळेस राजस्थानवरती, राजपुतानावरती मेवाडची कमांड होती. तर जे आमेरचे राजा होते त्यांनी या युद्धामध्ये महाराणा प्रतापांच्या आजोबांचा म्हणजे राणा सांगाची साथ दिली होती. मग आता अशी कंडिशन आहे की समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की आमची तेवढी चांगली परिस्थिती नाही आहे मेवाडची, तर तुम्ही काय करा म्हणे की तुम्ही अकबराच्या विरुद्ध युद्ध करा, आम्ही तुमच्या झेंड्याखाली लढायला तयार आहे. अच्छा, असा प्रस्तावना महाराणा प्रतापांनी भगवंतदास यांना दिला. हा, म्हणे तुम्ही लढाई करा, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे, पण आम्ही अकबरासोबत जाणार नाही, बरोबर, कारण आम्हाला आमची मातृभूमी प्रिय आहे. मग भगवंतदास सुद्धा परत गेले. आता अकबराला अजून टेन्शन आलं की यार आता काय करावं, आता महाराणा प्रताप तर ऐकायलाच तयार नाहीत. मग त्याला असं वाटलं की एक शेवटचा प्रयत्न करून बघू. मग त्याने काय केलं की त्यांचा एक अर्थमंत्री होता तोडरमल म्हणून, तो ब्राह्मण होता, त्याला त्यांनी महाराणा प्रतापांकडे पाठवलं. आता त्यालाच का पाठवलं याचं पण पुढे लॉजिक आहे. ते अर्थमंत्री होते, म्हणजे वाणिज्य शास्त्रामध्ये चांगले होते. मग त्यांनी काय सांगितलं की महाराणा प्रताप बघा म्हणे, ते बादशाह अकबर आहेत, त्यांच्याकडे एवढी सेना आहे, एवढा पैसा आहे, आता मी तर स्वतः अर्थमंत्री म्हणे, मला माहिती म्हणे त्यांच्याकडे किती पैसा आहे, तुमचा त्यांच्यासमोर टिकावं लागणार नाही, तुम्ही काय करा की अकबराला शरण जा. महाराणा प्रतापांना या गोष्टीचा राग आला. त्यांनी काय सांगितलं की तोडरमल, तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही वाचले, तुमच्या जागी जर कोणी असतं तर मी त्याला डायरेक्ट मृत्यूदंड दिला असता. ब्रह्महत्या वगैरे, हां, ब्रह्महत्या वर्जित असल्यामुळे महाराणा प्रतापांनी त्याचा वध नाही केला, त्याला परत पाठवून दिलं. पण मग हा जो टाईम होता की नाही, की ज्यावेळेस हे प्रस्ताव येत होते, महाराणा प्रताप त्यांना परत पाठवत होते, यावेळेस ना महाराणा प्रतापांनी खूप हुशारीने विचार केला. कारण त्यांना माहिती होतं की अकबर हा थोडासा पॉवरफुल आहे आणि आपली काही परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे. तर हा जो काळ होता की 1572ला ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला होता, त्याच्यानंतर जर आपण हल्दीघाटीचं युद्ध पाहिलं तर ते झालं समजा
1576 मध्ये. म्हणजे हा जो 4 वर्षांचा काळ होता ना, ते फक्त पुढे ढकलत होते आणि ते साईड बाय साईड युद्धाची तयारी करत होते. अच्छा. कारण त्यांना माहिती होतं की जर एवढ्या मोठ्या शत्रूला जर आपल्याला सामोरे जायचे तर असं नाही की आपण डायरेक्ट युद्ध करू आणि डायरेक्ट सामोरे जाऊ. ते खूप हुशार होते. त्यांनी संयमाने घेतलं आणि व्यवस्थित साईड बाय साईड युद्धाची तयारी केली. आणि मग नंतर शेवटी युद्धाला तर त्यांना जायचंच होतं समोर, पण ऍटलिस्ट त्याची तयारी तर झाली व्यवस्थित. त्यानंतर मग आपलं 1576चं जे हल्दीघाटीचं युद्ध आहे ते घडलं. हो. म्हणजे साधारण राज्याभिषेक नंतर 4 वर्षानंतर हल्दीघाटीचं युद्ध. तर दादा आपण जर पाहिलं तर महाराणा प्रताप यांच्या कारकिर्दीमध्ये हल्दीघाटीच्या युद्धाला खूप महत्व दिलं जातं. असं का बरं? हल्दीघाटीचं युद्ध का? आता हल्दीघाटीचं जे युद्ध आहे समजा, ते एवढं महत्वाचं का आहे यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून घ्याव्या लागतं. की ज्या वेळेस 4 वेळा अकबराने पाठवलेला प्रस्ताव हा ज्यावेळेस परत आला, तो स्वीकारला गेला नाही, अकबराला खूप चीड आली. त्याला वाटत होतं की युद्ध करावं आणि आक्रमण करावं, पण तो एका साईडला भित्रा पण होता. तो महाराणा प्रतापांना थोडासा घाबरत होता, कारण इतक्या 4 मोठ्या मोठ्या लोकांना पाठवून सुद्धा जर ही परिस्थिती येत असेल, मग त्याला वाटलं की यार उद्या जर आपण स्वतः जर आक्रमण केलं आणि कदाचित जर महाराणा प्रतापांनी आपल्याला हरवलं तर मग काय फायदा, मग कोणाला तोंड दाखवायचं, ही भीती त्याला आधीपासून होती. मग त्याने काय केलं की जो मानसिंग जो होता, ज्याला त्यांनी प्रस्तावासाठी पाठवलं होतं, जो राजपूत राजा होता आमिरचा, त्यालाच त्यांनी सेनापती केलं त्या युद्धात, हल्दीघाटीच्या युद्धासाठी. आणि त्याच्यासोबत आसफ खान नावाचा एक व्यक्ती दिला, जो एक सरदार म्हणू शकतो आपण. आणि आणखी मेहरत खान नावाचा एक व्यक्ती होता. आणि बदायुनी, इतिहासकार बदायुनी, बदायुनी नावाचा जो इतिहासकार होता, तो सुद्धा त्या हल्दीघाटीच्या युद्धामध्ये अकबराकडून सामील झालेला होता. ओके. आता हे जे युद्ध झालेलं होतं ते झालं होतं 18 जून 1576ला. बरोबर. जूनचा महिना होता. थोडीशी परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल की त्यावेळेस काय परिस्थिती आहे. जूनचा महिना होता, त्यावेळी थोडंसं पावसाचं पण वातावरण आपण म्हणू शकतो किंवा कडक उन्हाळा आपण म्हणू शकतो, कारण या टायमाला राजस्थानमध्ये खूपच जास्त उन्हाळा असतो, सगळ्यांनाच माहिती आहे. या गोष्टी मी का समजून सांगतो हे पुढे सांगेल. त्याआधी आपण थोडंसं जागेबद्दल बोलूयात की हल्दीघाटीच्याच युद्धाला वॉर ऑफ खमनोर पण म्हणतात. बरोबर, खमनोर मी पण ऐकलेलं आहे ते. आता हल्दीघाटी का, हल्दी का, कारण तिथली जी माती आहे, तिथली जी जमीन आहे ती बऱ्यापैकी पिवळ्या रंगाची आहे, म्हणून त्याला हल्दीघाटी म्हणतात. ओके. आता थोडंसं सैन्याबद्दल बोलूयात. आता सैन्याबद्दल बऱ्याचशा वेगवेगळ्या चर्चा आहेत की काही लोक म्हणतात की अकबराचं सैन्य हे 80,000चं होतं आणि महाराणा प्रतापांचं हे 30,000चं होतं. पण या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. कारण का की आजही जर हल्दीघाटीचा परिसर जर तुम्ही पाहिला तर तो फारच असा अरुंद आहे आणि तिथं उभं राहायसाठी सुद्धा व्यवस्थित जागा नाही आहे. मग मला तुम्ही सांगा की एवढे लोक तिथं मावतील तरी कसे? तो आकडा काही असू द्या, पण एवढी गोष्ट फिक्स होते की जे अकबराचं सैन्य होतं ते महाराणा प्रतापांच्या सैन्यापेक्षा जास्तच होतं. महाराणा प्रतापांचं सैन्य त्या तुलनेत खूप कमी होतं. म्हणजे एका साईडला असं म्हणतात की अकबराचं जे सैन्य होतं ते 5,000चं होतं आणि महाराणा प्रतापांचं जे सैन्य होतं ते 3,000चं होतं. ओके. आता अकबराच्या साईडला कोण कोण होतं हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये जो सेनापती होता तो मानसिंग होता, त्याच्यानंतर आसफ खान नावाचा एक सरदार होता, त्याच्यानंतर मेहरत खान नावाचा होता व्यक्ती, आणि एक बदायुनी नावाचे इतिहासकार होता की ज्याला सुद्धा युद्धामध्ये भाग घ्यायचा होता. आता महाराणा प्रतापांच्या साईडला कोण होतं? तर महाराणा प्रतापांच्या साईडला कोण होतं याच्या आधी मी समजून सांगतो की हल्दीघाटीच का निवडण्यात आली. कारण महाराणा प्रतापांना माहिती होतं की जे 4 व्यक्ती आधी आलेले होते ते प्रस्ताव घेऊन आलेले होते, ते ज्या रस्त्याने आलेले आहेत त्या रस्त्याला कुठंच त्यांना युद्ध करायचं नव्हतं. कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला युद्धाला सामोरे जावंच लागणार आहे आणि अकबर हा खूप शक्तिशाली राजा आहे आणि पैशाने त्याच्याकडे सैन्य मोठं आहे, आपल्याला डायरेक्टली अकबराला सामोरे जाता येणार नाही, ही गोष्ट त्यांना माहिती होती. म्हणून त्यांनी गनिमी कावाचा वापर करण्याचं ठरवलं. आता गनिमी कावाची सुरुवात महाराणा प्रतापांनी तिथनं केली असं तसं म्हणता येईल. ओके. आता हे जे 4 व्यक्ती आले होते ते ज्या रस्त्याने आले होते ऑलरेडी त्यांना तो रस्ता माहिती होता, म्हणून त्यांनी ते निवडले नाही. म्हणून हल्दीघाटीसारखा परिसर त्यांनी निवडला, कारण का की कमी सैन्याच्या मदतीने सुद्धा ते आक्रमण करू शकतील. आता त्यांच्यासोबत हल्दीघाटीच्या युद्धात कोण कोण होतं महाराणा प्रतापांसोबत? तर एक झाला मानसिंग म्हणून व्यक्ती होता, त्याच्यानंतर पुंजा भील होते, म्हणजे भील सुद्धा त्यांच्यासोबत होते, त्याच्यानंतर गाडिया लोहार पण त्यांच्या मदतीला होते. त्यांनी डायरेक्टली युद्धात जरी भाग घेतलेला नसला तरी ते आजूबाजूच्या परिसरात तिथं लपून बसलेले होते की जे
ऐनवेळी आक्रमण करू शकतील. बरोबर. आता यावरून दोन्हीकडची परिस्थिती आपल्याला बऱ्यापैकी एक अंदाज आला असेल. बरोबर. आता आपण ज्यावेळेस युद्ध कसं झालं ते पाहूया. तारीख काय होती? 18 जून 1576. बरोबर. म्हणजे उन्हाळ्याचा काळ. तर ज्यावेळेस युद्ध सुरू झालं, सुरुवातीलाच महाराणा प्रतापांनी खूप जोरदार आक्रमण केलं. आणि इतिहासकार सांगतात की ते आक्रमण इतक्या जोरात होतं की त्यात कुणालाच कळत नव्हतं की कोण कोणासोबत युद्ध करतंय. तर जो इतिहासकार होता बदायुनी, त्याने सुद्धा असं मेन्शन केलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये की आम्हाला कळतच नव्हतं की कोण कोणाला मारतंय. तर त्यांनी स्वतः आसफ खानला, जो अकबरचा सरदार होता समजा, त्याला विचारलं की मला कळत नाही की म्हणे की मी कोणावर बाण चालवू, सगळे सारखे वाटतंय. तर आसफ खान त्याला काय बोलला माहिती आहे का? आणि हे वाक्य नीट लक्षात देऊन ऐका. आसफ खान त्याला बोलला की तू कुणावरही बाण चालव म्हणे, म्हणणार तर राजपूतच आहे. अच्छा, म्हणजे इकडचं सैन्य मानसिंगचंच होतं, मानसिंगचंही लागलं तरी चालेल, मरणार दोघीकडे राजपूतच आहे. मरणार तर राजपूतच आहे, विजय तर शेवटी इस्लामचाच होणार आहे. म्हणजे ही त्यांची मानसिकता असते. त्यावेळेसही होती अकबराची, सुरुवातीपासून होती. आणि एका साईडला लोक म्हणतात अकबर चांगला होता, तसं काही नाही आहे. प्रॅक्टिकल गोष्टी कधी कधी समजून घ्यायला पाहिजे आपण, की इतकी बेसिक त्यांची मानसिकता होती की त्याने म्हणजे पाठवलं कोणाला होतं? महाराणा प्रतापांविरोधात. त्याच्याकडे आता एवढे मोठे मोठे सेनापती होते, त्याने कुणालाही पाठवलं असतं. पण त्याने राजपूत राजालाच का पाठवलं? कारण मरताना राजपूतच मरतील, हिंदूच मरतील आणि जिंकेल इस्लाम. ओके. मग जसं आसिफ खानने सांगितलं की तू कुणालाही मार, ते त्याला कळत नव्हतं. आता दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं तर महाराणा प्रतापांनी चेतकवरती बसून इतक्या जोरात आतमध्ये आक्रमण केलं की ते डायरेक्ट सैन्याच्या आत घुसले. आणि जो चेतक हा घोडा होता तो डायरेक्टली मानसिंगच्या हत्तीच्या समोर थांबला आणि त्याने डायरेक्ट त्याचे दोघं पुढचे पाय हत्तीवरती टाकले. आणि लगेच महाराणा प्रतापांनी आपला भाला काढला आणि डायरेक्ट तो मारला मानसिंगच्या अंगावरती. आता यातून मानसिंग घाबरला आणि तो खाली वाकला, तो वाचला तिच्यातून, हे मान्य आहे. पण याच्यामध्ये जो त्या हत्तीचा जो महावत होता तो मारला गेला. तिथं हत्तीवरती एक चाकू होता, तर मानसिंगने तो घेतला आणि त्याने चेतक हा जो महाराणा प्रतापांचा घोडा होता त्याचा त्यांनी पाय कापला. त्याच्यामुळं काय झालं की चेतक जखमी झाला, त्याला व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं आणि त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं. पण तरीसुद्धा तिथून त्यांचा जो घोडा होता चेतक, याने महाराणा प्रतापांना सुरक्षित स्थळी नेलं. आता अनेक लोकांना प्रश्न पडेल की मग महाराणा प्रताप तिथून पळून गेले का? तर इथं असा मुद्दा आहे की त्यांचा एक जो सैनिक होता झाला मानसिंग, हा पळत पळत त्यांच्यासोबत आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की राजे, तुम्ही संपूर्ण मेवाडमध्ये तुम्ही एकटे आहात की जे अकबराचा सामना करू शकतात. आमच्यासारखे हजारो सैनिक मेले तरी काही हरकत नाही, पण तुमच्यासारखा एक राजा जिवंत असला पाहिजे, म्हणून तुम्ही इथून सुरक्षित स्थळी जा. आणि जो झाला मानसिंग होता तो आपण असं म्हणू शकतो की तो हुबेहूब महाराणा प्रतापांसारखा होता. आणि त्याचं कामच असं होतं की त्याला शत्रूला काय म्हणतो आपण, त्याला भ्रमित करायचं होतं. बरोबर. आता हे ज्यावेळेस चालू होतं ना, तर ज्यावेळेस महाराणा प्रतापांचं आक्रमण झालं त्यावेळेस आणखी एक गोष्ट घडली की ते युद्ध इतक्या जोरात चालू होतं आणि मेवाडी सैन्याने इतक्या जोरात आक्रमण केलं होतं ना की पहिल्या सुरुवातीला मुघलांचं सैन्य हारलंच होतं आणि ते पळत सुटले होते. ते पळत सुटलेले जे सैनिक होते ते ज्या दिशेनं जात होते तिथं मेहरत खान नावाचा एक थोडासा आपण म्हणू शकतो की थोडासा चलाक सेनानी होता. त्यांनी काय केलं की ढोल वाजवायला सुरुवात केली आणि त्याने जोरात आरवळी दिली की थांबा थांबा, पळू नका, बादशाह अकबर स्वतः या युद्धात येत आहेत, म्हणजे मागून सैन्य घेऊन येतात. मग त्याच्यामुळे ते सैनिक घाबरले की आपण पळून गेलो तर पुढे अकबर आपल्याला मारून टाकेल. मग शेवटी त्यांच्याकडे पर्यायच नव्हता, मग ते परत फिरले. अच्छा, म्हणजे अकबराची त्याने चालाकी केली, अकबराची सेना घाबरली होती हा त्या युद्धात आणि पळत सुटली होती. कळालं होतं की आपलं हे फिक्स्ड आहे इकडे, येस, मरण फिक्स आहे, म्हणून ते पळत सुटले होते. पण तो जो मेहरत खान होता त्याच्या चलाकीमुळं ते सैन्य परत फिरलं. ओके. हा, आता इकडची जी स्टोरी होती की जिथं महाराणा प्रताप समजा सुरक्षित निघून गेले. तर दादा तुम्ही जसं सांगितलं की महाराणा प्रतापांना इथून सुरक्षित स्थळी चेतकने पोहोचवलं किंवा त्यांना जावं लागलं, तर मग अकबराची सेना तर त्यांच्या मागे पाठलाग करत गेली असणार ना. की आता इथं महाराणा प्रतापांच्या मागे ते सैन्य का गेलं नाही याच्या मागे 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे झाला मानसिंग.
जो महाराणा प्रतापांसारखाच हुबेहूब होता. अच्छा, तर त्याने युद्धाची कमांड सांभाळली. तर त्यांना काय वाटलं की महाराणा प्रताप तिथंच आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट की बदायुनी हा जो इतिहासकार आहे त्यांनी स्वतः त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की म्हणे आम्ही महाराणा प्रतापांच्या मागं याच्यासाठी गेलो नाही कारण आम्हाला भीती होती कदाचित महाराणा प्रतापांचं सैन्य तिकडे लपलेलं असेल. ऑलरेडी आमचे सैनिक एवढे घाबरलेले होते की ते पळत सुटले होते. मग तेवढी ते हिंमत करूच शकत नव्हते की ते महाराणा प्रतापांच्या मागे जातील आणि त्यांना पकडतील म्हणून, कारण त्यांना मरायची भीती होती. अकबराच्या सैन्याला एकंदरीत घाबरलेलेच होते किंवा त्यांना कळलं होतं की आपण हरणार आहे. मग काय झालं की महाराणा प्रताप इकडच्या साईडला निघून गेले आणि अकबराचे सैन्य एवढे घाबरले होते की ते पळत सुटले होते. पळता पळता ते गोगोंद्याला येऊन थांबले. आता तिथं ज्यावेळेस ते थांबले ना तर तिथं पण ते इतके घाबरलेले होते की त्यांनी काय केलं होतं की स्वतःच्या अवतीभोवती डायरेक्ट अशा भिंती उभ्या केल्या होत्या भाल्यांनी. त्यांना भीती वाटत होती की महाराणा प्रतापांचं सैन्य आपल्यावर डायरेक्ट आक्रमण करेल का काय. आणि या गोष्टी काही मजाक नाही आहे. या बदायूने स्वतः लिहून ठेवलेलं आहे की म्हणजे आम्ही लोकांना सांगत होतो की आम्ही जिंकलो म्हणून, तरीसुद्धा लोकांना याच्यावरती विश्वास नव्हता की ते जिंकले म्हणून. आणि त्यांनी हे पण लिहून ठेवलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही तिथं थांबलेलो होतो तर तिथं भिल्लांचं सैन्य येऊन, भिल्लांचे लोक येऊन आमचं जे अन्न आहे म्हणजे आपण त्याला गहू अनाज म्हणू शकतो ते सुद्धा घेऊन पळत होते. म्हणजे पळो का सळोची परिस्थिती ही अकबराच्या सैन्यावर आणून ठेवलेली होती. तर दादा तुम्ही जे आता म्हटलं की अकबराचं सैन्य होतं त्याचं जे धान्य होतं ते भिल लोक जे होते ते घेऊन पळत होते, तर हे खरंच आहे का? बरोबर आहे ना, खरंच आहे ते. कारण काय आहे ना की मी आधी सांगितलं तुला की महाराणा प्रतापांचे आणि भिल्लांचे खूप चांगले संबंध होते, बरोबर. आता त्या युद्धामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग होता. मग जर जो व्यक्ती महाराणा प्रतापांचा शत्रू आहे तो ऑब्व्हियसली त्यांचाही शत्रू होता. मग आता ते जे सामान्य लोक होते ते काय डायरेक्टली तर हल्ला करू शकत नव्हते, पण मग म्हणा थोड्याफार प्रयत्नांनी ते समोरच्या शत्रूला त्रासच देत होतं ना. कारण त्याला जर खायला नाही मिळालं तर तो किती दिवस तिथे थांबेल. बरोबर, असं लॉजिक त्याच्या मागे होतं. आता हल्दीघाटीची स्टोरी सांगताना एक गोष्ट माझ्याकडनं मिस झाली, मला आत्ताच आठवली ती की ज्या वेळेस माणसांचं युद्ध चालू होतं हल्दीघाटीमध्ये, माणसाचं तर चालूच होतं पण त्याचबरोबर प्राण्यांचं युद्ध चालू होतं. ओके, हत्तीचं युद्ध. आता जसं मी म्हटलं तुला की प्राण्यांचं युद्ध चालू होतं तर तिथं हत्तींचं युद्ध चालू होतं. तू सांगितलं तसं की सगळ्यात आधी जे अकबराचं सैन्य होते त्यांनी त्यांचा एक हत्ती पाठवला. मग त्याचा सामना करायसाठी महाराणा प्रतापांच्या सैन्याने एक लुना नावाचा हत्ती पाठवला आणि ते हत्ती एकमेकांशी युद्ध करत होते. मग त्याच्यामध्ये लुना हा जो हत्ती होता त्याने अकबराचा जो हत्ती होता त्याचा पराभव केला असं आपण म्हणू. मग त्याच्यानंतर काय केलं की अकबराच्या सैन्यवाल्यांनी गजमुक्त नावाचा हत्ती जो आहे तो त्याच्या विरुद्ध पाठवला. त्याने लुनाचा पराभव केला. मग त्याच्यानंतर महाराणा प्रतापांच्या सैन्याने काय केलं की महाराणा प्रतापांचा एक सगळ्यात लाडका हत्ती होता, त्याचं नाव होतं रामप्रसाद. तो सगळ्यात आपण म्हणतो की बलवान होता आणि हुशार असा हत्ती होता. तर तो हत्ती त्यांनी पाठवला. तर ज्यावेळेस त्या हत्तीने गजमुक्तचा सामना केला त्याला हरवलं असं आपण म्हणूयात. पण त्याच्या मध्ये काय झालं ना की जे अकबराचं सैन्य होतं त्यातल्या एका व्यक्तीने काय केलं की रामप्रसादवरती बसलेला जो काही त्याचा महावत होता त्याच्यावरती तीर चालवला. त्यामुळे काय झालं की तो मेला आणि खाली पडला. मग तशाच वेळी त्यांनी काय केलं की अकबराच्या एका सैन्यातल्या एका सैनिकाने काय केलं की तो डायरेक्टली त्या हत्तीवरती जाऊन बसला आणि त्याने तो जो हत्ती होता त्याला डायरेक्टली कैद करून घेतला असं आपण म्हणू शकतो. जो महाराणा प्रतापांचा जो सगळ्यात लाडका हत्ती होता रामप्रसाद, त्यांनी कैद केलं. आणि नंतर असंही म्हटलं जातं की त्याने अन्न पाणी सगळं त्यागलं. म्हणजे नंतर काय स्टोरी झाली की ज्यावेळेस हल्दीघाटीचं युद्ध संपलं ते सैन्य ज्यावेळेस अकबराकडे गेले त्यांनी अकबराला तो हत्ती भेट म्हणून दिला. मग त्यावेळेस त्याने त्याचं नाव पण चेंज केलं होतं की ते जे रामप्रसाद नाव होतं त्याचं त्याने पीर प्रसाद नाव वगैरे चेंज केलं. पण गोष्ट काय झाली ना की त्याच्यानंतर तो जो हत्ती होता त्याने अन्न पाण्याचा त्याग केला होता म्हणजे त्याने काही खाल्लंच नाही आणि काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. नंतर अकबराने असे म्हटलं की महाराणा प्रताप तर दूरच त्याचा हत्ती सुद्धा माझ्यासमोर नाही झुकला. म्हणजे विचार करा ना की इथं प्राणी सुद्धा समोरच्या पुढे झुकत नाहीये, मुघलांपुढे झुकत नाहीये. त्यांचं प्रेम त्या मातृभूमीवरती आहे, त्यांचं प्रेम त्यांच्या राजावरती आहे. म्हणूनच मला असं वाटतं की हल्दीघाटीचं हे जे युद्ध आहे ते संपूर्ण इतिहासामध्ये एक अजरामर असं युद्ध आहे की ज्याला कोणीच विसरू नाही शकत. ज्या वेळेस काहीतरी बलिदानाचा विषय येईल त्यावेळेस हल्दीघाटीचा विषय येईल, ज्या वेळेस काहीतरी पराक्रमाचा विषय येईल त्या वेळेस हल्दीघाटीचा विषय येईल.
ज्या ज्या वेळेस एकमेकांना सोबत घेऊन युद्ध करण्याचा विषय येईल त्यावेळेस हल्दीघाटीचा विषय येईल. आणि जेव्हा कधी आपल्याला असं वाटेल की समोरचा शत्रू खूप मोठा आहे, त्याला आपण समोर नाही जाऊ शकत, त्यावेळेस सुद्धा हल्दीघाटीचं उदाहरण एक दिलं जाईल. पण दादा मग याचा शेवट कुठं झाला युद्धाचा? नेमकं हे युद्ध जिंकलं कोणी? हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर. कारण कसं की अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की अकबर जिंकला. अनेक म्हणजे काय, आपल्याला इतिहासात ते शिकवलं गेलं की अकबराने सगळे युद्ध जिंकले, अकबरच महान. बरोबर. त्याचं काय? मग आता इथे कसं असतं की अनेक लोकांचं म्हणणं असतं की बाबा हल्दीघाटीचं जे युद्ध आहे ते अकबराने जिंकलं, पण खरं तर तो हे युद्ध हरला होता. कारण का, याचं मी लॉजिक समजून सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, अकबराने युद्ध कशासाठी केलं, तर त्याला महाराणा प्रतापांवरती आक्रमण करायचं होतं, त्यांना हरवायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याचं जे आधिपत्य आहे ते मंजूर करून घ्यायचं होतं महाराणा प्रतापांकडून. बरोबर. आता यातली कुठली गोष्ट झाली, महाराणा प्रतापांनी कधीच त्यांचं आधिपत्य जे आहे ते मान्य केलंच नाही. त्या युद्धाद्वारे तरी ते नाही झालं ना, कारण महाराणा प्रताप कैद नाही झाला किंवा ना कैद झाले, ना आधिपत्य मान्य केलं, ना मृत्यू पावले. म्हणजे काय की अकबराला जे हवं होतं ते तर त्याला काही मिळालं नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की अकबर त्या युद्धामध्ये हरला होता. कारण जर तो जिंकला असता तर त्याचे जे सैनिक होते ते पळून गेले नसते, आणि पळून गेले असते तर जे भिल्ल लोक असतील त्यांनी त्याच्यावरती आक्रमण केलं नसतं. जो बदायुनी होता त्याने सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की आम्ही लोकांना सांगत होतो की आम्ही जिंकलो, पण कोणीच आमच्यावरती विश्वास ठेवत नव्हता. मग कारण का की त्याच्यानंतर ज्यावेळेस ते सैन्य अकबराकडे परत गेलं त्यावेळेस त्याचे जे मेन सेनापती होते, सेनापती कोण होता, एक पहिला मानसिंग होता आणि दुसरा समजा आसफ खान होता. हे जे दोन व्यक्ती होते, जर समजा ते जर युद्ध जिंकले असते तर अकबराने त्यांचा सत्कार केला असता ऑब्व्हियसली. बरोबर. पण अकबराने त्या दोघांनाही त्याच्या दरबारात सुद्धा बोलवलं नाही आणि त्यांना फरमान काढलं की इथून पुढे तुम्ही मला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. मग आता मला जर सांगा, ते जर जिंकले असते तर असं झालंच नसतं ना. बरोबर. ते हरलेच होते. अकबर त्यांच्यावरती नाराजच होता, म्हणून तर असं झालं ना. बरोबर. आता महाराणा प्रतापांविषयी जर बोलायचं झालं तर असं आपण डायरेक्टली पण म्हणू शकत नाही की ते पण जिंकले होते, कारण शेवटी त्यांना अरवलीच्या पर्वतांकडे जावं लागलं होतं. एकंदरीत आपण असं कन्सिडर करू की हल्दीघाटीचं युद्ध हे राजपुतांनी जिंकलं. त्याच्यानंतर पुढे काय झालं? आता तसं आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही, पण तरी पण काय झालं की हल्दीघाटीच्या युद्धानंतर महाराणा प्रताप हे अरवलीच्या जे डोंगर रांगा होत्या त्याच्यामध्येच वास्तव्य करायला लागले. तिथूनच आपला समजा राज्यकारभार चालवायला लागले. मग त्याच्यानंतर काय झालं की अनेक वेळा अकबराच्या सैन्याने महाराणा प्रतापांवरती समजा आक्रमण केलं, त्यांना पकडायचा प्रयत्न केला, परंतु ते सक्सेसफुल नाही झाले. जसं की शहाबाज खान म्हणून एक अकबराचा एक मोठा सरदार होता, त्याने 3 वेळा महाराणा प्रतापांवरती आक्रमण केलं, पण तो सक्सेसफुल झाला नाही. हल्दीघाटीच्या युद्धानंतर अजून एक युद्ध झालं. बऱ्याचशा लोकांना ते माहिती नाही, मलाही त्याचं नाव नाही आठवते, पण एक मोठं युद्ध झालं होतं. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हो, माहिती आहे ना, की जसं पहिलं हल्दीघाटीचं जे युद्ध होतं की जे सगळ्यांनाच माहिती आहे समजा, तसं दुसरं जे बऱ्यापैकी चांगलं युद्ध झालं होतं आणि त्याच्यामध्ये खूप पराक्रम गाजवला होता महाराणा प्रतापांनी, ते युद्ध म्हणजे दिवेरचं युद्ध. आता हे जे युद्ध आहे ना ते अनेक लोकांना माहिती नाही. आता याची आपण स्टोरी थोडंसं समजून घेऊयात की 26 ऑक्टोबर 1582 म्हणजे हा दसऱ्याचा दिवस होता. दसऱ्याचा सण समजा महाराणा प्रतापांनी ते साजरे करत होते. तर दसऱ्याच्या दिवशी ना एक प्रथा असते बघ, सीमोल्लंघन म्हणून असते. बरोबर. म्हणजे ती आधीच्या काळापासून चालत आलेली की आपण काय करतो की आपले जे काही शस्त्र असतात त्या शस्त्रांचे आपण पूजन करतो, अस्त्र आणि शस्त्रांचे. मग त्याच्यानंतर काय असतं की सीमोल्लंघन असतं. तर सीमोल्लंघन म्हणजे काय की दसऱ्याच्या दिवशी ते युद्धावरती निघतात, म्हणजे तो दिवस पवित्र मानला जातो आणि त्या शस्त्रांचा ते वापर करायचा असतो. ओके, म्हणजे युद्धाला सुरुवात करायची असते. मग महाराणा प्रतापांनी विचार केला की यार आता आपल्याला सीमोल्लंघन तर करायचं आहे, म्हणजे कुणावर तरी अटॅक तर करायचं आहे, मग कुणावर केला पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या सैनिकांना विचारलं की आपल्या आजूबाजूला ज्या काही छावण्या आहेत अकबराच्या, मुघलांच्या, तर याच्यातली सगळ्यात डेंजर छावणी कुठली आहे, सगळ्यात अवघड कुठली आहे. तर त्यांच्या सैनिकांनी त्यांना सांगितलं की अकबराचा एक सख्खा काका आहे सुलतान खान, याची ती छावणी आहे. याच्याबरोबर बेहलोल खान हा एक मोठा अधिकारी आहे, तो पण त्या साईडला असतो. तर ही जी छावणी आहे ही सगळ्यात डेंजर आहे. तर मग महाराणा प्रतापांनी ठरवलं की आपल्याला डायरेक्टली त्याच छावणीवरती हल्ला करायचा आहे.
यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट काय होती माहिती का, की महाराणा प्रतापांना हे माहिती होतं की जो सुलतान खान आहे, जो अकबरचा सक्का काका आहे, तो तलवार चालवण्यात खूप हुशार आहे. आणि जो दुसरा आहे बेहलूल खान, तो भाला चालवण्यात खूप हुशार आहे. मग यांनी काय स्ट्रॅटेजी ठरवली की महाराणा प्रतापांनी त्यांचा जो मुलगा आहे होता अमरसिंग, महाराणा अमरसिंग, तर त्याला सांगितलं की तू सुलतान खानवरती हमला करायचा, पण तो भाल्याने करायचा. अच्छा. आणि त्याच्यासोबत भामाशाह म्हणून पण होते की ते त्यांच्या सोबतीला होते की तुम्ही दोघांनी त्याच्यावरती अटॅक करायचं सुलतान खानवरती, आणि मी बेहलूल खानवरती अटॅक करेल. आता बेहलूल खान जो होता तो भाला चालवण्यात हुशार होता, तर मी त्याच्यावरती तलवारीने अटॅक करेल. म्हणजे विचार करा ना, किती प्रॉपर प्लॅनिंगनी ॲनालिसिस करून त्यांनी अटॅक केलेला होता. बरोबर. मग जसं आता आपण परत स्टोरीवरती येऊयात की जसं 26 ऑक्टोबरची सकाळ होती, बरोबर, सकाळी 8-8:30लाच त्यांनी अटॅक केला समोरच्या पार्टीवरती. तर त्यावेळेस बऱ्यापैकी ते जे मुघल सैन्य होतं ते झोपलेलं होतं. ओके, तर अटॅक केल्या केल्या अमरसिंग यांनी सरळ सुलतान खानवरती भाला फेकला. आता तो अचानक उठला आणि हडबडीत तो आपल्या हत्तीकडे पळाला. म्हणजे पहिला जो भाला होता तो त्यांनी वाचवला, बरोबर, तो हत्तीवरती चढायला लागला. त्याच वेळेस महाराणा प्रतापांच्या सैन्याने काय केलं की त्या हत्तीचे दोन्ही पाय कापून टाकले. अच्छा. हां, मग त्यांनी काय झालं की त्या हत्तीचा बॅलन्स बिघडला. तर जसं त्या हत्तीचा बॅलन्स बिघडला, एक डायरेक्ट भाला आला महाराणा प्रतापांकडून आणि त्यांनी तो डायरेक्ट त्या हत्तीच्या डोक्यात मारून फेकला. मग त्यांनी काय झालं की तो हत्ती ठार झाला आणि जो सुलतान खान होता तो खाली पडला. सुलतान खान जसा खाली पडला तसा महाराणा अमरसिंग यांनी भाला फेकून मारला आणि तो डायरेक्ट त्याच्या छातीत मारला. म्हणजे काय, त्याला तिथंच ठार केला, बरोबर. आणि मग साईड बाय साईड जसं महाराणा प्रतापांचं ठरलेलं होतं की त्यांना कुंभडगड तिथून 40 किलोमीटर पुढे होतं, तर त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. तर त्या दिशेने ते धावत गेले, बरोबर, घोड्यावरती गेले समजा. आणि मग तिकडनं येणार होता बेहलूल खान, जो भाला फेकायमध्ये हुशार होता. पण महाराणा प्रतापांनी त्याच्यावर डायरेक्ट तलवारीने अटॅक केला आणि तलवारीने असा अटॅक केला की त्यांनी एकाच वारमध्ये त्याचे 2 तुकडे केले. आता इथं काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की त्यांनी एकाच वारमध्ये घोड्यासकट त्याचे 2 तुकडे केले होते. खूप ठिकाणी असं म्हटलं जातं, पण त्याच्यावरती पण मतांतर आहे. पण मला एवढं माहिती की त्यांनी एकाच वारमध्ये त्याचे 2 तुकडे केले होते. घोड्यासहित बेहलूल खान आणि घोडा दोघांचं धड अलग केलं होतं एकाच वारामध्ये, असं खूप ठिकाणी ऐकण्यात आहे. हां, मग ते कितीपत योग्य ते माहिती नाही, पण 2 वार तर म्हणजे 2 तुकडे तर झाले होते, हे महत्वाचं आहे ना, ते पण एकाच वारमध्ये. आता ही जी छावणी होती कोणाची, सुलतान खानची आणि बेहलूल खानची, मी तुम्हाला आधी सांगितलं की ती खूप पॉवरफुल होती. आता विचार करा, जर एखाद्या पॉवरफुल व्यक्तीवरती डायरेक्ट त्यांचे जर एकाच वारमध्ये 2 तुकडे होणार असतील, तर ही बातमी ज्यावेळेस आजूबाजूच्या छावण्यांमध्ये पसरली, तर काय झालं की आजूबाजूच्या छावण्यांचे जे सैनिक होते ते स्वतः पळत सुटले, म्हणजे ते सोडून दिलं त्यांनी. हां, कारण ते घाबरून गेले होते खूप जास्त. आणि त्यांनी काय केलं, मग शेवटी जवळपास म्हणजे 36,000 मुघल सैनिकांनी महाराणा प्रताप यांच्यासमोर शरणागती पत्करली. आता विचार करा की 36,000 किती मोठा आकडा आहे. समजा की इतक्या मोठ्या संख्येने जर मुघलांनी शरणागती पत्करली असेल तर तो किती मोठा विजय होता. तरीही आजही बऱ्याच लोकांना दिवेरची जी लढाई होती, जे युद्ध होतं, ते माहिती नाही आहे. तर मला असं वाटतं की या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना हे माहिती पडेल आणि त्यांना एक अभिमान वाटेल आपल्या राजाबद्दल, महाराणा प्रतापांबद्दल. बरोबर. हां, आता आपण जसं पाहिलं की हल्दीघाटीचं युद्ध पण अकबर हरलाच होता, असं म्हणाल काही हरकत नाही आपल्याला. त्याच्यानंतर दिवेरचं युद्धही अकबर हरला. एकंदरीत 36,000 मुघलांनी शरणागती पत्करली. बरोबर. याचा अकबरावर काय परिणाम झाला? आता ऑब्व्हियसली आता एवढं सगळं झाल्यानंतर अकबर थोडासा कावरा झाला होता, कारण तो थोडासा घाबरलाच होता. मी जसं सांगितलं की आधीपासूनच त्याला महाराणा प्रतापांची थोडीशी भीती वाटायची. तर त्यानंतर जवळपास म्हणजे दिवेरच्या युद्धानंतर म्हणजे जवळपास 1585 ते 1597 जवळपास 12 वर्षांच्या काळामध्ये अकबराने महाराणा प्रतापांवरती कुठलीही लढाई केली नाही किंवा कुठलीही आघाडी त्यांच्या विरोधात त्याने उभारली नाही, असं आपण म्हणू शकतो. आता या 12 वर्षांच्या काळामध्ये की ज्या वेळेस अकबराने महाराणा प्रतापांवरती कुठलीही चढाई केलेली नव्हती, कुठलंही युद्ध पुकारलेलं नव्हतं, या काळामध्ये महाराणा प्रतापांनी काय केलं की त्यांची जी राजधानी होती ती चावंडला शिफ्ट केलेली होती
आणि यावेळेस त्यांनी बऱ्यापैकी त्यांचा जो राज्यकारभार होता त्याच्यावरती लक्ष दिलं, त्याच्यामध्ये बरीचशी प्रगती घडवून आणली. महाराणा प्रताप यांच्या मृत्यूबद्दल पण अनेक गैरसमज आहेत, याबद्दल काय सांगाल? ओके, तर महाराणा प्रतापांचा जो मृत्यू आहे ना तो झाला होता 19 जानेवारी 1597ला. बरोबर. आता तो मृत्यू कसा झाला या बाबतीत पण अनेक लोकांचे बरेच मतमतांतर आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की महाराणा प्रताप खूप आजारी होते. ओके, वाढत्या वयामुळे त्यांना आजार लागला होता आणि नंतर ते मृत्युमुखी पडले. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते शिकारीवरती गेले होते. मग शिकारीवर गेले असताना ते घोड्यावरून पडले किंवा त्यांना पोटाला दुखापट झाली होती, काही पोटाला काही आजार झाला होता. असे प्रत्येकाचे वेगवेगळे मतांतर आहेत, परंतु त्याच्याबद्दल असं फिक्स काही अजून ठोस सबूत नाही की याच्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला होता का काय. तर असं म्हटलं जातं की महाराणा प्रताप यांच्या मृत्यूवर अकबर सुद्धा रडला होता. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं तर ही गोष्ट म्हणजे खरी आहे, कारण त्याच्या दरबारातला एक जो कवी होता की चरण दुसरा आधा, याने लिहून ठेवलंय की अकबराने महाराणा प्रतापांना पकडण्याचा, त्यांना स्वतःच्या अधिपत्याखाली आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु तो जो वीर होता तो कधीच पकडला गेला नाही किंवा त्याने शरणागती पत्कारली नाही. तर कसं असतं ना की अकबराला पण तो दुश्मन जरी असला, म्हणजे महाराणा प्रताप हे त्यांचे दुश्मन जरी असले, तर कुठेतरी म्हणतो ना आपण की एक आदर होता की यार खरंच हा किती शूरवीर आहे, खरंच ते किती शूरवीर आहेत. तर या भावनेमुळं ज्यावेळेस त्याला ती बातमी कळाली होती समजा की आता महाराणा प्रताप नाही राहिले, तर त्यावेळेस त्याच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. आणि हे सगळं मी जसं सांगितलं की त्याच्या दरबारातला जो कवी होता चरण दुसरा आधा, याने ते लिहून ठेवलंय. आता आपण जे पाहिलं ते महाराणा प्रतापांचा इतिहास किंवा आपण स्टोरी जीवनकाळ आपण पाहिला. बरोबर. मला आता असं विचारायचं आहे की आजच्या पिढीने किंवा आज आपण महाराणा प्रतापांपासून काय शिकायला हवं किंवा त्यांचा कुठला गुण घ्यायला हवा? खरं तर सगळेच गुण घ्यायला हवेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण महाराणा प्रतापांपासून शिकू शकतो. सुरुवातीपासून त्यांची जर स्टोरी आपण ऑब्झर्व केली, आता थोडंसं आपण थोडक्यात रिकॉल करूया. सगळ्यात पहिली गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे एखादी गोष्ट जर तुमच्यासोबत वाईट होत असेल तर त्याकडे थोडंसं पॉझिटिव्ह अँगलनी बघा, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करा. जसं आपण महाराणा प्रतापांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की त्यांची जी सावत्र आई होती ती त्यांच्यासोबत नीट वागत नव्हती. मग त्याच्यामुळे काय झालं की त्यांना राजमहालात राहता येत नव्हतं. बरोबर. खरं तर खरं तर एका अँगलला जर हे बघितलं तर ते त्यांच्यासाठी वाईट झालं, पण त्याच्यावरती रडत बसण्यापेक्षा त्यांनी काय केलं, एक अपॉर्च्युनिटी शोधली. त्यांनी काय केलं की बाकीच्या सगळ्या लोकांसोबत ते मिळून मिसळून राहिले, म्हणून त्यांना पुढे फायदा झाला. बरोबर. ही झाली पहिली गोष्ट की जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं असेल तर रडत बसू नका, त्याच्यामध्ये काहीतरी अपॉर्च्युनिटी शोधा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला महत्त्व द्या. आता हीच की गोष्ट जर आपण महाराणा प्रतापांच्या बाबतीत जर बघायची झाली तर त्यांच्या पूर्ण ओव्हरऑल लाईफ जर्नीमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते, तर महाराणा प्रतापांसाठी माणसांनी तर बलिदान दिलंच, पण चेतक असेल, रामप्रसाद असेल, अशा प्राण्यांनी सुद्धा महाराणा प्रतापांसाठी बलिदान दिलं. मग विचार करा की तो किती जिव्हाळा असेल, ते किती प्रेम असेल. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक जीवाला जर तुम्ही महत्त्व दिलं तर तो जीवही तुम्हाला महत्त्व देईल, तो जीवही तुमच्यावरती तेवढंच प्रेम करेल. ओके. तर हा एक दुसरी लर्निंग आहे आपली. तर ही एक दुसरी लर्निंग आहे आपली की प्रत्येक जीवाला आणि प्रत्येक व्यक्तीला महत्त्व द्या. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा शत्रू हा कितीही बलाढ्य असला तरी त्याला घाबरू नका, किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो की समोरची परिस्थिती कितीही अवघड असली तरी घाबरून जाऊ नका, शांत डोक्याने त्याच्यावरती मार्ग काढा. जसं की महाराणा प्रतापांपासून आपण शिकू शकतो की त्या काळामध्ये अकबर हा एक असा राजा होता की त्याची सगळीकडे सत्ता होती, सगळे राजे त्याच्या अधिपत्याखाली होते, तो स्वतःला बादशाह म्हणायचा, पण तरीही महाराणा प्रताप कधीही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा त्याच्या समोर झुकले नाही. बरोबर. आणि हीच गोष्ट अकबराला खूपली की सगळं करूनही शेवटी तो नाही मिळवू शकला. त्याला जे हवं होतं ते त्यांना नाही मिळवता आलं. संपूर्ण म्हटलंही जातं ना, पूर्ण भारतावर त्यांनी राज्य केलं, पण एक मेवाड असं होतं की महाराणा प्रताप असतील की ते त्याला कधीच नाही मिळालं. हो. त्यानंतर चौथी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की कधी कधी ना आपल्याला एक पाऊल मागे यावं लागतं. बरोबर. जसं की आता महाराणा प्रतापांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कसं होतं ना की महाराणा प्रतापांच्या आधी जे राजपूत राजे होते त्यांची युद्धनीती कशी होती की ज्यावेळेस सुरुवातीला ते जीव ओतून युद्ध करायचे,
म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध करायचे. पण ज्यावेळेस त्यांना असं वाटतंय की आता आपण हे युद्ध हरणार आहे, तर त्यावेळेस ते काय करायचे, एक केसरिया नावाची एक पद्धत होती. तर केसरिया म्हणजे काय की ते सगळे जे काही सैनिक होते ते सगळे केसरी रंगाचे कपडे परिधान करायचे आणि एक आपल्या आयुष्याची शेवटची लढाई लढायचे. मग ते एकतर ते त्या शत्रूला मारतील किंवा ते स्वतः मारतील. ते कधी पळून जात नव्हते. आणि त्यानंतर ज्या काही स्त्रिया असतील त्या किल्ल्यामधल्या, ज्या काही राजपूत स्त्रिया असतील किंवा सगळ्या स्त्रिया असतील, त्या जौहर करायच्या. बरोबर. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण याने व्हायचं काय माहिती आहे का, की याने नुकसानच जास्त व्हायचं. या गोष्टीचा महाराणा प्रतापांनी विचार केला आणि त्यानंतर त्यांनी असं समोरे डायरेक्टली जर युद्ध करून नुकसान होणार असेल तर त्यापेक्षा गनिमी काव्याने युद्ध करणं जास्त पसंत केलं. तर हे आपल्यालाही शिकायला मिळालं पाहिजे की जर आपण लढाईने किंवा बळाने जर समोरच्या शत्रूला जर हरवू शकत नसू तर आपल्याला युक्तीचा वापर करावा लागेल. आणि त्यासाठी जर कदाचित एखादी वेळ अशी येत असेल की आपल्याला एखादं पाऊल मागे घ्यावं लागत असेल तरी आपली तयारी असली पाहिजे. आपण घाबरून जायचं काही कारण नाही. ओके. आणि त्यानंतर सगळ्यात 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जर कुठलीही परिस्थिती असेल ती जर तुम्हाला त्याच्यावरती जर मात करायची असेल, ती जर जिंकायची असेल तर त्याचं नीट प्रिपरेशन तुमचं असलं पाहिजे. ओके. नीट ॲनालिसिस तुमचं असलं पाहिजे. आता जसं महाराणा प्रतापांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस हल्दीघाटीवरती युद्ध होणार होतं त्यांना माहिती होतं, किंवा ज्यावेळेस त्यांनी अरवली पर्वताच्या आजूबाजूला वास्तव्य केलं होतं तर त्यांना माहिती होतं की या कंडिशनमध्ये आपला पगडा भारी आहे. बरोबर. या कंडिशनमध्ये शत्रू कधीही आपल्याला हरवू शकत नाही. बरोबर. तर असं नीट ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. जसं की दिवेरची लढाई झाली. बरोबर. तर दिवेरच्या लढाईमध्ये त्यांना त्यांच्या शत्रूचं पूर्ण ॲनालिसिस त्यांनी केलेलं होतं. त्यांना त्यांच्या शत्रूची पूर्ण माहिती होती. की जसं आपण उदाहरण पाहिलं होतं, समजा की जो सुलतान खान होता त्याला तलवार चांगली चालवता येत होती. दुसरा जो बेहलोल खान होता तो भाला चालवण्यामध्ये पारंगत होता. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला ऑलरेडी माहिती पाहिजे. मग तो आपला शत्रू असू द्या किंवा एखादी एक्झाम जरी असली की ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर करतायत तर ती एक्झाम कशा पद्धतीची असेल याचं नीट ॲनालिसिस तुम्ही आधी करायला पाहिजे. ओके. आणि एक सगळ्यात शेवटची ॲडवाईस मी एवढंच देईल की जर तुम्हाला महाराणा प्रतापांकडून काही शिकायचं असेल तर वाचायला सुरुवात करा. त्यांच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कारण ही कुठं तर सुरुवात आहे. आजचा हा जो पॉडकास्ट आहे ती फक्त एक सुरुवात आहे की आम्ही या महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्ताने केलेली आहे की एक छोटासा प्रयत्न आहे की ॲटलिस्ट लोकांना महाराणा प्रतापांबद्दल माहिती व्हावं. बरोबर. कारण महाराणा प्रताप हे कुठल्या एकट्या जातीचे राजे नव्हते किंवा कुठल्या एकट्या प्रदेशाचे, एकट्या राज्याचे राजे नव्हते. ते आपल्या सगळ्यांचे राजे होते. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने महाराणा प्रतापांबद्दल आणखी जाणून घ्यायला हवा. बरोबर. येस. तर योगेश दादा खरंच तुला मनापासून थँक्यू आहे की तू फार छान अशी माहिती महाराणा प्रताप यांच्याबद्दल आज पूर्ण ऑडियन्सला दिली आहे आणि ॲज अ होस्ट म्हणून मलाही इथं संधी दिली त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. तर आशिष तुझंही खरंच थँक्यू की तू माझी जबाबदारी स्वतः आज सांभाळली आणि ती चांगल्या रीतीने सांभाळली आहे. तर मंडळी आज ही आमची एक छोटीशी सुरुवात होती की क्रांतीसूर्यवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा इतिहास कुठंतरी मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. जयंतीच्या निमित्ताने आम्ही हा व्हिडिओ आज म्हणजे आमचं ठरलं होतं की पॉडकास्ट आपण शूट करायचा. खूपच कमी वेळ मिळाला आम्हाला आणि त्यात आम्ही हा व्हिडिओ शूटही केला. नकळत जर यातनं आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर किंवा आम्हाला या व्हिडिओद्वारे कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. जर तसं काही चुकून झालं असेल तर मी आधीच सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो. आमचा हा एक छोटासा प्रयत्न होता की सगळ्यांना महाराणा प्रताप हे समजावे आणि प्रेक्षकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत त्याला नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपलं चॅनल श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.